नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेश उत्सवाला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी तुम्हाला पण आपल्या घरच्या गणपतीसाठी सुंदर सुंदर आणि पारंपरिक पद्धतीत सजवलेल्या बाप्पाच्या मूर्ती घ्यायची असेल तर आज मी ज्या कारखान्यात आलो आहे तिथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या पारंपरिक पद्धतीत सजवलेल्या मूर्त्या मिळणार आहेत. चला तर मग जाऊया तिथे आणि व्हिजिट करूया यावर्षी कोणकोणत्या नवीन नवीन रूपात बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत. श्री गणेश दत्त कला मंदिरमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर आहे फणसवाडी आणि सीताराम पोद्दार मार्गावर आपण सध्या आहोत. आणि बालाजी मंदिर आहे तिथे आणि सर्वात फेमस असं मंदिर आहे बालाजी मंदिर. त्याच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला आपली कार्यशाळा बघायला मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत या कार्यशाळेचे जे सर्व आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. तर दादा, सर्वात आधी तुझं नाव सांग. माझं नाव सिद्धेश चंद्रशेखर देवरुखकर. आपल्या कार्यशाळेचं नाव आहे श्री गणेश दत्त कला मंदिर. आपली कार्यशाळा आहे गिरगावमध्ये फणसवाडीत. आपल्याकडे फक्त शाडू मातीचे गणपती बनवतो आपण. वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज पण आपण बनवतो. आपल्याकडे 9 इंचापासून ते 3 फुटापर्यंत मातीचे गणपती आहेत. तसंच आपण एक धोतर वर्क, फेटा वर्क, तसं डायमंड वर्क जसं कस्टमाइज पाहिजे असेल तसं आपण करून देतो. तसं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उंदीरमध्ये प्रकार आहेत, हरताळक आहेत, नागोबा आहेत आणि अजून असे अँटिक पीस गणपतीमध्ये असे येतात शो पीसमध्ये, तसे आपण बनवून देतो. ओके. आणि दादा, एक प्रश्न होता, जर कोणाला मूर्ती आवडली तर आपण डिलिव्हरी वगैरे करू शकतात? आपण बँड्रापर्यंत डिलिव्हरी देतो. ओके. आणि एक ठाण्यापर्यंत. अच्छा, म्हणजे बाहेर जर हवी असेल तर नाही मिळणार? बाहेर पाहिजे असेल तर म्हणजे पॅकिंग वगैरे सगळं आपण करून देतो. जसं तुम्ही येऊन घेऊन जा. ओके. आपली जयपूर उदयपूरला दरवर्षी मूर्ती जाते. 4 ते 5 आपल्या मूर्त्या दरवर्षी जातात जयपूर उदयपूरला. तर मित्रांनो, तुम्ही जर बघाल नाही ते तर बाप्पाची एक मूर्ती आहे, अष्टविनायक पॅटर्न मध्ये आहे मूर्ती. आणि ही एक मूर्ती दादांच्या कार्यशाळेत युनिक वाटली मला, त्यामुळे ह्या मूर्तीपासून आपण सुरुवात केली आहे. तर दादा, ह्या मूर्तीबद्दल काय सांगाल तुम्ही? आपले एक कस्टमर आहे, त्यांना दरवर्षी वेगवेगळे असे कन्सेप्ट असतात. तर त्यांनी अष्टविनायक हे कन्सेप्ट केलं होतं. त्यांचं यंदा 6वं वर्ष आहे. आपलं अष्टविनायक म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती आहे, तो यंदा आपण केलेला आहे. तसेच त्यांच्या घरी 2 गणपती असतात, तर त्यांच्या यंदा दुसरा गणपती सिद्धिविनायक सुद्धा आहे, तो पण आपण केलेला आहे. तो पण आपण पाहिजे तर दाखवू शकतो. ओके. तर खूप सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघाल तर बघा, डिटेलिंग बघा मूर्तीची. आणि असेच कस्टमाइज जर तुम्हाला हवे असतील तर या कार्यशाळेत तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि आता आपण बघूया की अजून कोणकोणत्या रूपात बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण मूर्त्या बघूया कारखान्यात. तर सर्वात आधी जर तुम्ही ह्या साईडला मूर्ती बघाल, 2.25 फुटात बाप्पाची मूर्ती आणि शाडू मातीमध्ये आणि अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये आहे मूर्ती आणि खूप सुंदर आहे. जर तुम्ही बघाल तर प्रॉपर डिटेलिंग वगैरे मूर्तीची, जी शेडिंग आहे, बॉडी पेंट कलर आहे आणि बाप्पाचा जो मनमोहक रूप आहे तो देखील तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जी बाप्पाची सोंड आहे त्यावरती जी नक्षीकाम बघेल, जर दगडूशेठ हलवाई जर तुम्हाला गणपती माहीत असेल तर त्यावरती जी सोंडेवरती जी नक्षीकाम होतं त्या पद्धतीचं केलेलं आहे वर्क. हे बघा, सुंदर मूर्ती आहे. त्याचबरोबर आसनावरती आहे, लोडवरती सुद्धा प्रॉपर डिटेलिंग केली आहे. त्याचबरोबर अजून एक मूर्ती आहे आणि ही त्यांच्या घरची मूर्ती आहे. त्याचबरोबर अजून एक त्यामध्ये आहे. बाप्पाचं जे रूप आहे ते एकदम गोड आणि गोंडस वाटतंय बघा. तर मित्रांनो, मी सुरुवातीला देखील म्हणालो की या कार्यशाळेमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीत सजवलेली मूर्त्या मिळणार. आणि लोकांना विचार पडतो की मातीमध्ये तुम्हाला अशा मूर्त्या मिळतील का? तर तर इथं तुम्ही बघू शकता, पहिलीच जी मूर्ती आहे ते वासुदेवाचं रूपात आहे आणि फुल बाप्पाला जे गणवेश घातलेला आहे तुम्ही बघू शकतात. बघा, माळा वगैरे आहेत आणि खूप सुंदर लुक आहे बाप्पाचा. अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये आहे मूर्ती. त्याचबरोबर जर इथे बघितलं तर या साईडला पण एक मातीची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. आणि बाप्पाची जी बैठक आहे ती पण एक वेगळी आहे. आणि मागच्या वर्षी जी अशी बैठक आहे ती फेमस झाली होती, ती तुम्ही बघाल तर खाली. त्याचसोबत आपण ह्या साईडला आलात तर शंकर रूपात बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाला वस्त्र देखील घातलेलं आहे यामध्ये. आणि प्रॉपर जर बघाल तर केस पण आहेत, म्हणजे जे रिअलिस्टिक वाटेल त्यासाठी. परत चंद्र आहे, खूप डिटेलिंगमध्ये पण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे यामध्ये पण. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. ह्या साईडला जर आलात तर बाप्पाची मूर्ती ही ढोलकी वाजवताना आहे. प्रॉपर बाप्पाला फेटा तुरा आहे. त्याचबरोबर जे खाली बघाल तर
धोतर वगैरे नेसवलेलं आहे मूर्तीला आणि एकदम नाजूक मूर्ती आहे, गोंडस मूर्ती आहे बघा. त्याचसोबत इथे श्रीकृष्णाच्या अवतारात बाप्पाची मूर्ती आहे, बाप्पाला फेटा, त्याचबरोबर धोती, शॉल देखील आणि खूप सुंदर वाटतं. आणि बाजूला बघाल तर हे गाय आहे आणि झाडावरती बाप्पा विराजमान झालेला आहे. श्रीकृष्णाच्या रूपात जर हवे असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स इथे मिळून जातील. ह्या साईडला बघाल तर कार्टून, म्हणजे कार्टून जसा बाप्पा असतो, कार्टून जसे तुम्ही कार्टूनमध्ये बघतात त्या पद्धतीमध्ये बाप्पाला अशी रिअलिस्टिक केसं लावलेली आहेत. परत तो फेटा लावलेला आहे छोटासा. आणि जर तुम्ही बघाल तर धोतरवरती डिझाईन वर्क केलेलं आहे त्यांनी आणि कमळावरती बाप्पा विराजमान आहे. आणि खास करून जर मूर्तीला बघाल तर तुम्ही डोळ्यांची जी डिटेलिंग आहे, आखणी जी केलेली आहे, खरंच खूप सुंदर केलेली आहे आखणी. आणि एकदम असे वाटतात की डोळे बाप्पा आपल्याकडेच बघतात आणि रिअलिस्टिक वाटतात. त्यानंतर जर इथे आलात या साईडला तर रामरूपी अवतारात बाप्पा आहे. त्यांनी इथे जर बघाल तर धनुष्य दाखवलेलं आहे, मागे बाण वगैरे आहेत. या साईडला जर बघाल तर ते पण बाप्पाच्या मागे लावलेले आहेत त्यांनी. त्याचबरोबर डिटेलिंगसाठी त्यांनी जर बघाल तर इथे माळा वगैरे आहेत आणि एकदम रिअलिस्टिक वाटत आहेत. आणि हे सुद्धा मातीचे आहेत. त्याचसोबत जर इथे याल तर इथे बाप्पा मोर आहे बाप्पाच्या मांडीवरती आणि बाप्पा मोराला मोदक खायला देत अशी कॉन्सेप्ट आहे ही. आणि जर बघाल तरी ते मोर जर बघाल तुम्ही तर प्रॉपर डिटेलिंग केलेली आहे आणि काहीतरी नवीन युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. धोतर वगैरे व्यवस्थित नेसल. त्याचबरोबर इथे एक बालरूपी मूर्ती आहे, फेटा, त्याचबरोबर श्रीकृष्णाचा जो हे असतो मोरपीस तो देखील इथे लावलेला आहे. आणि अगदी व्यवस्थित, म्हणजे असं म्हणता येणार की जास्त ओव्हर काय केलं आहे, पण जेवढं नॉर्मल आणि रिअलिस्टिक करण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केला आहे आणि खरंच खूप सुंदर वाटते बाप्पाची मूर्ती. ह्या साईडला जर बघाल तर इथे पण बाप्पाला फेटा, त्याचबरोबर वस्त्र परिधान केले आणि बाप्पा हा आसनावरती बसलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा सेक्शन बघितला. आता आपण ह्या साईडला आलो आणि ही पण एक बालरूपी मूर्ती आहे आणि बाप्पा दगडावरती विराजमान आहे आणि खूप सुंदर आणि मस्त वाटते मूर्ती. आणि एकदम बघाल ना, असा गोलूमोलू कसा बाप्पा असतो त्या पद्धतीचा आहे. बाजूला हुंदीर मामा आहे, बाप्पाच्या बाजूला बसलेला आहे. त्याचबरोबर अजून जर कोणाला पारंपरिक पद्धतीमध्ये जायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा आहे मूर्ती. खास करून जर तुम्ही बघाल तर बाप्पाचे डोळे बघा डिटेलिंगमध्ये, खूप सुंदर वाटतं. म्हणजे स्पेशली जी आखणी केली आहे ह्या बाप्पाची पण तुम्ही बघाल ना, आखणी सुंदर वाटते. जसे आपण त्या मूर्तीची बघितली त्या पद्धतीमध्ये बघा. ह्या साईडला आलात तर एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. बाप्पाचा जो चेहऱ्याचा जो कलर आहे तो थोडाफार डिफरंट आहे, गजमुख पॅटर्न जसं म्हणतो आपण त्यामध्ये आहे आणि खूप सुंदर वाटते मूर्ती. आणि कलर स्ट्रक्चर पण तुम्हाला सुंदर वाटेल बघा. आणि आसनाची बैठक बाप्पा कसा बसला आहे तो देखील आहे. जर टिटवाळा पॅटर्नमध्ये पण हवी असेल तर त्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे तिथे बघा. काहीतरी युनिक आहे आणि खूप सुंदर वाटतात मूर्ती यामध्ये पण. आणि श्रीकृष्णामध्ये जसं आपण एक पॅटर्न बघितला त्यामध्ये अजून एक आहे. आणि यामध्ये जर बघाल तर धोती वेगळ्या कलरमध्ये आहे, व्हाईट कलरमध्ये. आणि जी बांधणीचा आपण म्हणतो ना बॉर्डर, ती यामध्ये लावलेली आहे. प्लस इथे त्यांनी बासरी देखील दाखवलेली आहे बाप्पाच्या हातामध्ये. आणि जर बघाल तर इथे डिटेलिंग बघा, फुलांचा असा मस्त फेटा लावलेला आहे बाप्पाला, खूप सुंदर वाटतं. त्याचमध्ये ह्या साईडला एक मूर्ती आहे जी 1 फुटामध्ये आहे बाप्पाची मूर्ती आणि जास्वंदावरती विराजमान झाले. टिटवाळा बैठक आहे, खूप सुंदर वाटते. कोणाला 1 फुटामध्ये जर हवी असेल तर ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. अजून एक आहे टिटवाळा बैठकमध्ये. आणि काहीतरी युनिक, बाप्पाचे जे कान बघाल ना एकदम मोठे आहे आणि सुपाचे जसे कान म्हणतो त्या पद्धतीमध्ये आहेत, एकदम मोठे आणि खूप सुंदर वाटते मूर्ती. आणि लास्ट इयर जशी स्वामी समर्थांची मूर्ती जशी हिट झाली होती, यावर्षी मातीमध्ये पण आहे इथे आणि खरंच खूप सुंदर वाटते. आणि अक्षरशः असं वाटतं की स्वामी आपल्या समोर विराजमान झालेले आहेत. फेटा घातलेला आहे स्वामींना, त्याचबरोबर वरती मोरपीस देखील लावलेला आहे. खूप सुंदर आहे मूर्ती. ओके. आणि जर पुढे आल तर अजून इथे एक आहे मूर्ती जी
ऑरेंज कलरमध्ये आहे, भगवा कलर जो आहे त्यामध्ये आहे आणि सुंदर वाटते मूर्ती बघाल तर. काहीतरी युनिक आहे, म्हणजे जर कोणाला वेगळं डेकोरेशन करायचं असेल मूर्तीमध्ये. दादा हे चमकतं का हे जे ऑर्डर? ओके, म्हणजे लाईटमध्ये ग्लॉस होणार. ओके, जर तुम्ही बघाल ना इथे व्हिडिओमध्ये दिसत. ओके, जर तुम्ही लाईट्स वगैरे याचा इफेक्ट दिलात तर मूर्ती हे होणार, ग्लॉस होईल. त्याचमध्ये ही एक मूर्ती आहे स्वामींच्या रूपामध्ये, छोटी मूर्ती आहे, सुंदर. एक मिनटं दाखवायचा प्रयत्न काढाल का दादा? हो, जशी आपण ती मूर्ती बघितली त्यामध्ये ती छोटी मूर्ती आहे स्वामींच्या रूपामध्ये. तर अजून एक मूर्ती जर बघाल तर इथे शंख आहेत आणि शंखावरती बाप्पा विराजमान झालेला आहे. बाप्पाला सजवलेला आहे, फेटा आहे, त्याचबरोबर धोतर आहे. सुंदर वाटतं, जे दोन्ही कलर केले आहेत कॉम्बिनेशन ते देखील खूप सुंदर वाटतं. दादा आणि हे अष्टविनायक आहेत ना? ओके, जर बघाल तर इथे हे अष्टविनायक आहेत शंखावरती आणि काहीतरी युनिक कॉन्सेप्ट आहे आणि खूप सुंदर वाटतं बघा. अजून एक या साईडला शंकररूपी बाप्पाची मूर्ती आहे आणि कोणाकोणाला शंकररूपी बाप्पाची मूर्ती हवी असते आणि मातीमध्ये देखील ही आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर आहे जर बघाल तर. दगडूशेठ बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप जास्त रिक्वायरमेंट असते मातीमध्ये दगडूशेठ हलवाई बाप्पाची मूर्ती आणि जसे दागिने असतात बाप्पाच्या मूर्तीला त्यामध्ये आहे आणि खूप सुंदर वाटते मूर्ती आणि जास्त डिमांड आहे मूर्तीला मार्केटमध्ये आणि आपल्या या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मूर्ती अवेलेबल होऊन जाईल. डोळ्याची देखील आखणी तुम्ही बघू शकता बाप्पाच्या. आणि या साईडला पण आहेत मूर्त्या बाकीच्या. जर फेटा लावलेला आहे बाप्पाला आणि फेटा हा मातीमध्ये आहे जो रेडी केलेला आहे आणि जर खाली बघाल तर बाप्पाला जे धोतर आहे ते नेसवलेलं आहे आणि ते देखील जर त्यावरती देखील तुम्ही लाईटचा इफेक्ट सोडलात तर ते देखील ग्लॉस होणार लाईटमध्ये. बंद कर. तर मित्रांनो, जर तुम्हाला लालबागच्या राजाची मातीमध्ये देखील मूर्ती हवी असेल तर मी तुम्हाला इथे एक दाखवतो. ह्या साईडला एक मूर्ती आहे आणि याचमध्ये जर तुम्हाला मोठी हवी असेल मूर्ती तर ती देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि याचमध्ये जर ऑप्शन असेल 2 फुटामध्ये तर ते देखील आपल्याकडे मातीमध्ये आहे अवेलेबल. आणि जसं आपण स्टार्टिंगला तिथे बघितलं जास्वंदावरती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली आहे, ह्या देखील इथे देखील आहे आपल्याकडे. प्लस दगडूशेठमध्ये अजून एक ऑप्शन आहे. आणि जसे पुण्या स्टाईलमध्ये जसे पारंपरिक बाप्पाच्या मूर्त्या असतात त्या देखील इथे अवेलेबल आहेत. तर या साईडला जर बघाल तर श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये आहे बाप्पाची मूर्ती. दगडावरती म्हणजे दगड आहे त्यावरती बाप्पा विराजमान झाला आणि खरंच खूप सुंदर वाटतं. जर बॉडी पेंट कलर वगैरे बघाल ना मूर्तीचा खूप उठून आला आणि बाप्पावरती सूट होतं आहे. आणि प्लस बाप्पाच्या डोळ्याची जी आखणी आहे ती खूप सुंदर केलेली आहे. नाम देखील बघाल तर आणि जर प्रत्येक मूर्त्यांचे नाम बघाल तर युनिक आहेत आणि खूप गोंडस वाटतं बाप्पाचं. दादा यांना आपण म्हणजे धोती वगैरे लावू शकतो का? ओके, म्हणजे याला तुम्ही ड्रेपरी वर्क देखील करू शकता, हातात बासरी वगैरे सुद्धा देऊ शकता आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो, मगाशी जी मी तुम्हाला श्रीकृष्णाच्या अवतारात मूर्ती दाखवली होती ती आता गेल्या वर्षी ही मूर्ती जी ड्रेपरी वर्क वगैरे केलं होतं त्यानंतर बघा मूर्तीचा लूक अशीच तुम्हाला कस्टमाइज देखील करून इथे मिळणार आहे आणि खरंच खूप सुंदर वाटतं. ओके, तर मित्रांनो अजून एक बघाल तर ही एक युनिक मूर्ती आहे. बाप्पा आसनावर बसल्यात, बाप्पाच्या बाजूला मोदक आहेत आणि बाप्पाची जी मूर्ती आहे ती बघा बाल गणेश आहे. आखणी बघा स्पेशली बाप्पाच्या मूर्तीची. दही किती फुटात आहे? 1.5 फुटामध्ये आहे. ओके, आणि उंदीर मामा मोदक खायला आलेले आहे जसा कॉन्सेप्ट आहे. आणि ह्या एक छोटीशी बाप्पा आहे. दादा ही किती फुटात आहे? 9 इंचामध्ये आहे बाप्पाची मूर्ती. आणि यांची काय कॉस्ट पडेल आपल्याला? तरी 2100 रुपयात तुम्हाला मिळणार. आणि जर कोणाकोणाला छोट्या मूर्त्या हव्या असतात
बघाल तर इथं आपल्याकडे ऑप्शन्स देखील आहेत मूर्त्यांचे. बघा फेटावाला आहे, दगडूशेठ आहे, त्याचबरोबर उंदरावर बसलेली देखील मूर्ती आहे. इथे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जाते. सर इथे जर बघाल तर ह्या साईडला देखील मूर्ती आहे जे पारंपरिक पद्धतीत सजवलेल्या आहेत आणि 1.25 फुटामध्ये आहेत मूर्त्या या. आणि डिटेलिंग जर बघाल तर फेटा वगैरे बाप्पाला घातलेला आहे. आणि अगेन जर तुम्ही मूर्ती बघाल तर श्रीकृष्णाचं जे माखण असतं बाप्पा ते खातो आहे. श्रीकृष्णाच्याच रूपात म्हणाल बालमूर्ती आहे ही. मित्रांनो जर तुम्ही इथे बघाल तर उंदीर आहेत आणि बाप्पाच्या आजूबाजूला जे सजावटीसाठी जे उंदरांचे जे म्हणतात ना स्टॅच्यूज वगैरे आहेत ते तुम्हाला हवे असतील वारकरी पॅटर्नमध्ये आहेत तर याविषयी जाणून घेऊया. तर दादा याबद्दल काय सांगाल? आपण उंदरामध्ये 2 कलर केलेत, ओके. एक ब्लॅक कलर आणि एक व्हाईट कलर. आणि हा 5 उंदरांचा एक सेट आहे. हा. वारकरी टाईपमध्ये केलाय, ढोल वाजवताना, वीणा वाजवताना, हां हातात झेंडा घेतलाय, टाळ आहे, ढोल म्हणजे वाजवतोय. वारकरी पॅटर्न. वारकरी पॅटर्न मध्ये आहे. 5 उंदरांचा सेट आहे, 1500 रुपयाला येतो. ओके जर तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल सुद्धा मिळेल, 300 रुपयाला सिंगल आहे. ओके. तसंच मोठा उंदीर आहे 1500 1500 रुपये, ओके. आणि जर सिंगल घेतला तर 300 रुपयाला आहे. 300 रुपयाला आहे. आणि हा मोठाची काय मोठा price? उंदीर 600 रुपये. 600 रुपयाला. ओके. आणि हा जर बघाल ना एकदम म्हणजे रिअलिस्टिक वाटतं. त्याचबरोबर इथे जे पेंटिंग केली आहे ना एकदम रिअलिस्टिक वाटतात मूर्ती. ओके. आणि जर ह्यामध्ये कोणता दुसरा पॅटर्न आहे का आपल्याकडे? बसलेले उंदीर आहेत आपल्याकडे, ते पण मी तुम्हाला आता दाखवतो आपण पाहिजे. बघूया. ओके. तर मित्रांनो अजून एक सेट आहे जो 5चा आहे आपल्याकडे. ह्या साईडला बघाल तर वादन मंडळी म्हणून म्हणता येईल आपण आणि मुखगराज आहे. आणि यांची काय कॉस्टिंग पडेल आपल्याला? हे पण 1500 रुपयात आहे, 300 रुपयाला पर पीस. ओके. 300 रुपये पर पीस आहे आणि 1500ला हा पूर्ण सेट येणार आहे आपल्याला. आणि बघाल तर खूप सुंदर आहे. जर डेकोरेशनला जर तुम्ही यूज केला तर खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. यांचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की चेक करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.